मराठी लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट सुरू. परिच्छेद. अध्यक्ष महाराज, या सभागृहापुढे माननीय सदस्यांनी जे बेकारी प्रतिबंधक विधेयक आणले आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे. मला हे नमूद करणे आवश्यक वाटते की महाराष्ट्र राज्यासारख्या एका पुरोगामी राज्यामध्ये बेकारांची असणारी अफाट संख्या या राज्यासारख्या प्रगतीपथावर असलेल्या राज्यास निश्चितपणे भूषणावह नाही. अध्यक्ष महाराज, आम्ही जेव्हा जिल्ह्याच्या ठिकाणी समितीच्या कामानिमित्त दौऱ्यावर जातो तेव्हा असंख्य बेकार तरुणांचे तांडे आम्हाला या जिल्ह्यातून हिंडताना आढळतात. कोणत्याही प्रकारचा व्यवसाय त्यांना दृष्टीसमोर दिसत नसल्यामुळे एका प्रकारच्या निराशेच्या मनस्थितीत हे तरुण सतत वावरत असतात. आम्हाला येऊन हे भेटतात आणि आम्हाला कोणतेही काम द्या, कसल्याही प्रकारचे काम करण्याची आमची तयारी आहे अशा प्रकारची विनवणी ते आम्हाला करतात. परंतु आमच्याजवळ त्यांना देण्यासाठी काम नाही आणि उत्तरही नाही. त्यामुळे आमची अतिशय केविलवाणी अवस्था त्यांच्यासमोर होते. अर्थात राज्यामध्ये शिक्षणाच्या वाढत्या प्रसारामुळे सुशिक्षित होऊन बाहेर पडणारे हे पदवीधर किंवा उच्च माध्यमिक शिक्षण प्राप्त केलेले तरुण आहेत. त्या सर्वांना रोजगार उपलब्ध करून देणे या शासनाला शक्य नाही. ही गोष्ट मलाही मान्य आहे. परंतु या राज्यामध्ये खाजगी, सार्वजनिक आणि शासकीय क्षेत्रात प्रतिवर्षी निर्माण होणाऱ्या व्यवसायाचा मेळ अशा प्रकारे घालणे आवश्यक आहे की जेणेकरून या राज्यामधील तरुणांना काही प्रमाणात का होईना परंतु काम मिळू शकेल. अध्यक्ष महाराज, आम्हाला असे अनुभवास येते की या राज्यामधील जे पदवीधर बेकार तरुण अन्य राज्यामध्ये नोकरीसाठी अर्ज करतात त्यांना त्या ठिकाणी नोकरी मिळत नाही. त्यामुळे आज परिस्थिती अशी झाली आहे की या तरुणांना स्वतःच्या राज्यातही नोकरी मिळत नाही आणि बाहेरही मिळत नाही. व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या अनेक प्रशिक्षण संस्था जिल्ह्यातून या सरकारने उभ्या केल्या आहेत आणि त्याबद्दल हे सरकार धन्यवादास पात्र आहे. परंतु व्यावसायिकदृष्ट्या प्रशिक्षित होऊन या संस्थांतून बाहेर पडणारे जे तरुण आहेत त्यांना खाजगी क्षेत्रामध्ये जे विविध उद्योग या क्षेत्रात उभे राहिलेले आहेत ते उद्योग सामावून घेण्यास तयार नसतात. कारण असे सांगितले जाते की या राज्याच्या व्यावसायिक शिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असतो आणि त्यामुळे त्यातून प्रशिक्षित होऊन बाहेर पडलेल्या तरुणांना खाजगी उद्योगधंदे सामावून घेऊ शकत नाहीत. त्यांच्या या म्हणण्यात तथ्य आहे असे मी म्हणणार नाही. परंतु मला शासनाला अशी विनंती करावयाची आहे की बेकारी प्रतिबंधक उपाययोजना या राज्यामध्ये अंमलात आणीत असताना या राज्यातील तरुणांना मिळणारे प्रशिक्षण उत्कृष्ट प्रकारचे असेल आणि प्रशिक्षित तरुण हा आपल्या व्यवसायात निपुण राहील याची काळजीही या सरकारने घेणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्यातील बेकारी निवारण्याचे मूलभूत उपाय या शासनाने योजणे आवश्यक आहे. स्टॉप.